नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 7वी गणिताचं 12वं प्रकरण, ज्याचं नाव आहे परिमिती आणि क्षेत्रफळ. या प्रकरणातला सराव संच 47 आज आपण बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1 पासून 46 पर्यंतचे सगळे सराव संच बघितलेत. अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ बघू शकताय. तर बघा मित्रांनो, आज आपल्याला चर्चा करायची आहे या प्रकरणावरती. आणि या प्रकरणातला बघा सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी लक्षात घ्या, की दोन इम्पॉर्टंट आकृत्या इथे तुम्हाला दिसतात. तर या दोन्ही आकृत्यांची वेगवेगळी सूत्र आहेत. तर ही सूत्र आपल्याला समजून घ्यायची आहेत. एकूण पृष्ठफळाचे या दोन आकृत्यांना काहीतरी नावं आहेत आणि अशा प्रकारच्या आकृत्या आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेल्या आहेत. तुमच्या घरामध्ये माचीस बघितली असेल बघा, ती या आकाराची असते. याला म्हणतात इष्टिका चिती. ही जी आकृती आहे हिला आपण म्हणतो इष्टिका चिती. इष्टिका चिती म्हणतो आपण हिला. ही आपल्याकडे आहे इष्टिका चिती. ओके. आणि त्याच्यानंतर याला आपण म्हणतो घन. एक आहे इष्टिका चिती, एक आहे घन. तर यांचं एकूण पृष्ठफळ म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. एकूण पृष्ठफळ. आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय? आता माझ्या हातामध्ये हा जो बॉक्स आहे, हा जो आकार आहे, हा सुद्धा इष्टिका चितीचाच आकार आहे. मग आता याचं एकूण पृष्ठफळ म्हणजे काय? तर याला एकूण किती पृष्ठ आहेत? तसं बघायला गेलं तर यामध्ये वर एक पृष्ठ आहे, बरोबर, आणि खाली एक पृष्ठ आहे. दोन पृष्ठ झाली. उजव्या बाजूला एक पृष्ठ आहे, डाव्या बाजूला एक पृष्ठ आहे. 3-4 पृष्ठ झाली. समोर एक पृष्ठ आहे आणि मागे एक पृष्ठ आहे. म्हणजे 5 आणि 6 पृष्ठ झाले. एकूण 6 पृष्ठ आहे. तर या 6च्या 6 पृष्ठांचं म्हणजे 6 आयत झाले वेगवेगळ्या आकाराचे. तर या 6 आयतांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे एकूण पृष्ठफळ. आता ती कशी काढायची? आता इथं जर तुम्ही बघितलं तर समोर हा जो आयत आहे, आता इथे ही लांबी आहे, ही रुंदी आहे आणि ही उंची आहे. आता माझ्याकडे हा जो समोर तुम्हाला आयत दिसतोय, या समोरच्या आयताचं मला क्षेत्रफळ काढावं लागेल. बरोबर, मला सगळ्या आयतांचे क्षेत्रफळ काढायचे. म्हणजे मी काय करतो या ठिकाणी समोरच्या आयताचं क्षेत्रफळ काढतो. हा जो समोरचा आयत आहे त्याचं एक मला क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. त्याचं काय, लांबी गुणिले उंची. समोरच्या आयताचं सूत्र क्षेत्रफळ काय असणार आहे? लांबी गुणिले उंची. आता आपण एकूण पृष्ठफळ काढतोय बरं का, एकूण पृष्ठफळाचं सूत्र तयार करतोय. समोरच्या आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले उंची. आता जे समोरच्या आयताचं क्षेत्रफळ आहे बघा, समोरचा आयत जो आहे तेवढाच हा मागचा आयत असणार आहे. समोरचा आयत आणि मागचा आयत सारखा असणार आहे. मग समोरच्या आयताचं क्षेत्रफळ जर का लांबी गुणिले उंची असेल तर मागच्या आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले उंची असणार आहे. LH अधिक LH असणार आहे. बरोबर, दोन आयतांची क्षेत्रफळ झाले. आता बघा, एका बाजूचं हा आयत आहे, इथे हा जो साईडचा हा बाजूचा, ही आपली उंची आहे, तुम्हाला माहिती आहे ही उंची आहे. हा जो बाजूचा एक आयत आहे हा दिसला तुम्हाला, याचं एक क्षेत्रफळ काढू. याचं क्षेत्रफळ काय असणार आहे? उजव्या बाजूचा जो आयत आहे याचं क्षेत्रफळ काय असणार आहे बाबा? बघा, रुंदी गुणिले उंची BH. आता बघा, उजव्या बाजूला जो एक आयत आहे बघा ना, या उजव्या बाजूला एक आयत आहे, हा दिसला, ते डाव्या बाजूच्या आयताचं पण क्षेत्रफळ सारखं असणार आहे. म्हणजे उजव्या बाजूचा आयत म्हणजे हा आयत बघा, इकडचा हा आयत आला आणि इकडचा आयत, या दोन्ही आयतांची क्षेत्रफळ सारखी, कारण दोन्ही समोरासमोर आहेत. मग हा जो आयत आहे याचं जर क्षेत्रफळ रुंदी गुणिले उंची असेल B गुणिले H, तर या आयताचं इथं एक आयत तुम्हाला दिसतो त्याचं क्षेत्रफळ पण तेवढंच असणार आहे. आता इथं आपण सूत्र कसं तयार होतं ते बघतोय. याचं क्षेत्रफळ पण तेवढंच असणार आहे. बरोबर, लक्षात आलं तुमच्या? तर इथं BH गुणिले BH हे दोन आयतांची क्षेत्रफळ झाले. उजव्या बाजूच्या आयताचं क्षेत्रफळ B गुणिले H आणि डाव्या बाजूच्या आयताचं क्षेत्रफळ पण B गुणिले H. एवढं झालं. आता आपण एक काम करू. आता आपण वरचा एक आयत आहे आणि खालचा एक आयत आहे. आता वर एक आयत आहे बघा, हा वर तुम्हाला एक आयत दिसेल अशा प्रकारे. याचं क्षेत्रफळ बाबा काय असू शकतं? आणि त्याचबरोबर खाली एक आयत असणार आहे, याचं क्षेत्रफळ काय असू शकतं? या दोघांची क्षेत्रफळ जर बघायला गेली तर ती दोघांची क्षेत्रफळ सारखी असणार आहे. वरचा आयत आणि खालचा आयत या दोघांची क्षेत्रफळ सारखी असणार आहे. मी गणित सुरू करण्याच्या अगोदर आपण या सगळ्या संकल्पना नीट समजून घेऊयात. खालच्या आयताचं क्षेत्रफळ काय आलं? लांबी गुणिले रुंदी L गुणिले B अधिक वरच्या आयताचं क्षेत्रफळ पण L गुणिले B च असणार आहे. तर आता ही 6च्या 6 पृष्ठ होती, त्या सगळ्यांची क्षेत्रफळ आपण काढले. बरोबर, आता नीट जर बघितलं तर L अधिक H, L अधिक H, 2L अधिक H अधिक B अधिक H, LH अधिक LH, 2LH, BH अधिक BH, 2BH झालं आणि LB अधिक LB, 2LB झालं. म्हणजे इथे एकूण पृष्ठफळ जर तुम्ही बघितलं, एकूण पृष्ठफळ कशाचं? इष्टिका चितीचं एकूण पृष्ठफळ आपल्याकडे काय आलं? 2LH, 2BH आणि 2LB. आता या सगळ्यांमधून 2 कॉमन जर काढलं तर आपल्याकडे LH अधिक BH
अधिक एल बी असं सूत्र होतं. तर आता बाकी सगळं काय लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त एकूण पृष्ठफळाचं हे सूत्र समजून घ्यायचंय. 2 कंसात LH अधिक BH अधिक LB एवढं सूत्र लक्षात ठेवायचं आहे. किंवा 2 कंसात LB अधिक BH अधिक LH काय लिहा अगोदर. LB, BH, LH असं लिहा किंवा LH, BH, LB असं लिहा. काय लिहा. परंतु म्हणजे हे 3 जे काही जोड्या आहेत त्या तुम्ही लिहू शकता. आता घनाचं कसं असतं? घनाचा जर तुम्ही विचार केला ना, आता घनाच्या समोर जर तुम्ही बघितला एक चौरस आहे. आता हे चारीच्या चारी चौरस सारखे असतात. तुम्ही सापशिडीतला ठोकळा बघितला असेल. सापशिडीतल्या ठोकळ्यामध्ये सगळे चौरस जे आहेत ते सारखे असतात. बरोबर? आणि एका चौरसाचं समजा घनाची बाजू जर का तुम्ही L म्हटलं. तुम्ही म्हटलं बाबा घनाची बाजू L आहे. तर घनाचे एकूण पृष्ठफळ काय येतं बघा पृष्ठफळ. आता बघा एकूण पृष्ठफळ आता इथं 6 चौरस आहेत. जसं सापशिडीतल्या ठोकळ्यामध्ये 6 चौरस असतात. मग एका चौरसाचं क्षेत्रफळ काय झालं L वर्ग बाजू वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजू वर्ग. एका चौरसाचं क्षेत्रफळ L वर्ग. एकूण 6 चौरस आहे. 6 चौरसाचं क्षेत्रफळ 6L वर्ग. तर ही 2 सूत्र मित्रांनो समजून घ्या एकूण पृष्ठफळाची. या 2 सूत्रांचा वापर करून आपल्याला संपूर्ण सराव संच हा सोडवायचा आहे. तर आता आपण प्रत्यक्षात गणितांकडे वळूयात सराव संचामधली. चला जाऊयात पुढे. बघा आता इथं बघा पहिला प्रश्न. घनाच्या बाजू खालील प्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा. बघा पहिला काय बाबा एकूण पृष्ठफळ. पहिल्यासाठी एकूण पृष्ठफळ फटाफट घेऊ. एकूण पृष्ठफळ बरोबर एकूण पृष्ठफळाचं सूत्र 6L चा वर्ग. पहिल्या प्रश्नामध्ये बाजू किती बाबा 3 आहे. पहिल्या प्रश्नात जर तुम्ही बघितलं तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला बाजू दिलेली आहे 3. मग इथं आपण लिहू शकतो 6 गुणिले L चा वर्गाच्या ऐवजी 6 गुणिले 3चा वर्ग. 6 गुणिले 3चा वर्ग 9. 9 सक 54 चौरस मीटर. चौसेमी 54 चौसेमी हे झालं बाबा आपल्याकडं पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ. घनाचं एकूण पृष्ठफळ 54 चौसेमी. एकदम सोपा प्रश्न आहे. एकूण पृष्ठफळाचं सूत्र 6L चा वर्ग. 6 गुणिले L ची किंमत 3 आहे. 3चा वर्ग 9. मग 6 गुणिले 9 54 चौसेमी. दुसऱ्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर दुसऱ्या प्रश्नात काय आहे बाबा एकूण पृष्ठफळ बघा एकूण पृष्ठफळ दुसऱ्या प्रश्नात एकूण पृष्ठफळ बरोबर आपल्याकडे येतो 6L चा वर्ग सूत्र आहे. 6 गुणिले L ची किंमत किती बाबा 5 आहे. 5चा वर्ग. 6 गुणिले 5चा वर्ग 25. 25 च किती बाबा 150 चौसेमी. 150 चौसेमी झालं. फक्त तुम्हाला सूत्रात किमती टाकायच्यात. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले 7.2 बघा. एकूण पृष्ठफळ. आता इथं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. एकूण पृष्ठफळ बघा. एकूण पृष्ठफळ सूत्र आपल्याकडे आहे 6L चा वर्ग. 6 गुणिले L ची किंमत आता 7.2 मीटर आहे. 7.2 मीटरचा वर्ग. आता 6 गुणिले 7.2चा वर्ग किती? 7.2चा वर्ग म्हणजे 7.2 गुणिले 7.2. 7.2 गुणिले 7.2. बे दुने 4 बे 7 14. 1 शून्य घेतला. 7 दुने 14 चे 4 हातच्या आला 1. 7 7 49 आणि 1 50. 4 8 1 5 2 घरं सोडून पॉईंट 51.84. 72 चा वर्ग म्हणजे 51.84 आला. आता 51.84 गुणिले आपण काय करू हे 6 करू. गुणिले 6 करू. 51.84 गुणिले 6 गुणाकार करायचा आहे. 6 चोक 24 चे 4 हातच्या आले 2. 6 8 48 49 50 चे 0 हातच्या आले आपल्याकडे. बघा 6 8 48 आणि 2 49 50 50 चे 2 हातच्या आले 5. 6 1 6 आणि 5 11 चे 1 हातच्या आला 1 आणि परत 6 5 30 आणि 1 झाला 31. 1 2 घरं सोडून पॉईंट 311.04 चौरस मीटर. 311.04 चौरस मीटर या ठिकाणी आपलं उत्तर येऊ शकतं. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो फक्त कॅल्क्युलेशन तुमचा गुणाकार भागाकार तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे. बाकी इतर कुठल्याच गोष्टी नाहीयेत. आता पुढे बघा. पुढचा प्रश्न क्रमांक 4 याच्यात आपल्याला काय दिले बाबा? याच्यामध्ये 6.8 मीटर आहे. एकूण पृष्ठफळ. घनाचे एकूण पृष्ठफळ आपण घनाचं पृष्ठफळ बघतोय. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L चा वर्ग. 6 गुणिले L ची किंमत किती? 6.8 मीटर आहे त्याचा वर्ग. मग 6 गुणिले 6.8 चा वर्ग किती बाबा? 6.8 गुणिले 6.8. 8 8 64 चे 4 हातच्या आले 6. 8 सक 48 आणि 6 54 बरोबर 1 शून्य घेतला. 8 सक 48 चे 8 हातच्या आले 4. त्याच्यानंतर 6 7 36 आणि 4 झाले 40. बरोबर का 4 आले 8 आणि 4 12 चे 2 हातच्या आला 1 5 आणि 1 6 आणि इथं 4.
किती 2 घरं सोडून पॉईंट बघा 46.24 गुणिले 6 करा. बरोबर. बघा इथं लिहा 46.24. आता 46.24 गुणिले 6 आपण करूयात. किती येते बघा. 6 चोक 24 चे 4 हातच्याला आले 2. 6 दुने 12 13 14 चे 4 हातच्याला आला 1. 6 6 36 आणि 1 37 चे 7 हातच्याला आले 3. 6 चोक 24 25 26 27 277.44. इथं लिहायचं 277.44 चौसेमी. चौरस मीटर आहे. बरोबर चौरस मीटर. इथं मीटर दिलंय म्हणून चौरस मीटर, सेमी दिलं तर चौसेमी. पाचवा प्रश्न काय बाबा, आपल्याला पाचव्या प्रश्नात 5.5 मीटर दिले. बघा एकूण पृष्ठफळ बरोबर 6 एलचा वर्ग 6 एलचा वर्ग. 6 गुणिले एलची किंमत आता किती 5.5 5.5चा वर्ग. आता बघा 6 गुणिले शेवटी जर 5 असेल त्या संख्येचा वर्ग करताना काय करायचं 5चा वर्ग 25 पॉईंट 5 नंतर येतं 6 5 36 म्हणजे 30.25 बरोबर. आता 30.25 गुणिले 6 करा 30.25 गुणिले 6 6 पंचे 30चे शून्य हातच्याला आले 3 6 दुने 18 19 20 21 चे 1 हातच्याला आले 2 6 0 0 आणि हे 2 जसे आहेत तसे 6 त्रिक 18 182.10 इथं लिहायचं 182.10 चौरस मीटर. तर असं हे कॅल्क्युलेशन. बाकी मी काही जास्त डिटेलमध्ये सांगत नाही मित्रांनो, फक्त सूत्र लिहायचंय. सूत्रात किमती टाकायच्यात. तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचाल. चला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. याच्यानंतर आपण पुढच्या आपल्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न 181.5 कसं काय बाबा? हा 181.5 येईल आय थिंक. बघू जरा. इथे बघा एकदा चेक करू. 6 पंचे 30 शून्य हातच्याला 3 साई दुने 12 13 जरा बघा इथे लक्ष इथं काहीतरी गडबड झाली. बघा 6 पंचे 30चे शून्य हातच्याला आले 3 6 दुने 12 13 14 15चे 5 हातच्याला आला 1 6 0 0 आणि 1 1 आला आणि साहित्रिक 18 181.50 येतं बरं का. 181.50 चौरस मीटर आहे. चौरस मीटर. जरा गुणाकार आपला चुकला. चला इथं घ्या आता याचा स्क्रीनशॉट घ्या चला पटकन. आता आपण पुढचा प्रश्नाकडे बघत जाऊयात. पुढचा प्रश्न बघूयात काय. पुढचा प्रश्न सुद्धा अशाच प्रकारे आहे. चला फक्त पुढच्या प्रश्नामध्ये इष्टिका चितीचा विषय आहे. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा बघा. याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत आपल्याकडे. याच्यातला पहिला प्रश्न बघू आपण. एका इष्टिका चितीची लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे दिलेत तर त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा. पहिल्या प्रश्नामध्ये लांबी आहे 12 सेंटीमीटर. त्याच्यानंतर रुंदी आहे आपल्याकडे 10 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर उंची आपल्याकडे आहे 5 सेंटीमीटर. तर एकूण पृष्ठफळ इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बघा. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बघा. एकूण पृष्ठफळ. आता हे सूत्र आपल्याला लिहायचं एकूण पृष्ठफळाचं काय बाबा 2 कंसात LB अधिक BH अधिक LH असं लिहा किंवा LH BH यांच्या जागा LH LB यांच्या जागा बदलल्या तरी चालेल. बघा 2 कंसात LB म्हणजे L गुणिले B L12 B10 12 गुणिले 10 अधिक BH B10 H5 10 गुणिले 5 अधिक LH L12 आणि H5 12 गुणिले 5. चला कॅल्क्युलेशन करा. 2 कंसात 12 आणि 10 120 10 गुणिले तर H 10 गुणिले H ची किंमत किती बाबा. H ची किंमत आपल्याकडे 5 आहे. 10 गुणिले 5 50 अधिक 12 पंचे 60 झालं. 2 कंसात 120 अधिक 50 अधिक 60 बघा 120 हे 50 आणि 60 110 110 आणि 120 झाले 230. तर इथं 230 येतंय. 2 गुणिले 230 2 गुणिले 230 बघा 120 आणि 50 170 170 आणि 60 230. आता 230 गुणिले 2 करा 23 दुने 46 460 चौरस चौसेमी. हे झालं एकूण पृष्ठफळ कशाचं इष्टिका चितीचं. तर मित्रांनो असे आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करता येईल. एकदम सोपा विषय आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर सूत्र लिहायचे, सूत्रात किमती टाकायचे, उत्तर काढायचे. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा L बरोबर 5 सेंटीमीटर आहे. B बरोबर आपल्याकडे 3.5 सेंटीमीटर आहे आणि H बरोबर आपल्याकडे 1.4 सेंटीमीटर आहे. आता बघा इथं सूत्र आपलं काय पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ. सूत्र आपल्याकडे काय बाबा 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. फक्त सूत्र लिहायचंय. आता सूत्रात किती टाकू 2 कंसात LB L किती 5 गुणिले B किती 3.5 अधिक
बी किती 3.5 गुणिले एच किती 1.4 अधिक एल किती 5 आणि एच किती 1.4 झालं. आता बघा दोन कंसामध्ये 35 म्हणजे 5 गुणिले 3.5 बघा 5 5 25 चे 5 आजच्याला आले 2 5 त्रिक 15 16 17 किती आले बाबा 17.5 परत बघा 5 5 25 चे 5 आजच्या आलेले 2 त्याच्यानंतर 5 त्रिक 15 आणि 2 17 झालं. आता अधिक 3.5 गुणिले 1.4 करा 3.5 गुणिले 1.4 करा बघा 1.4 14 पंचे 70 चे शून्य हातच्याला आले 7 बरं का 14 पंचे 70 चे शून्य हातच्याला आले 7 14 त्रिक 42 43 44 45 46 47 48 49 किती झालं बाबा 49 आपल्याकडे आलं. 14 त्रिक 42 आणि 7 49 एक आणि 2 घरं सोडून पॉईंट म्हणजे 4.90 4.90 म्हणजे 4.9 अधिक 14 पंचे 70 म्हणजे इथं उत्तर आलं 7. ओके आता यांची बेरीज करा 2 गुणिले बघा 17.5 बेरीज करायची 17.5 अधिक 4.9 आणि अधिक 7.0 9 आणि 5 14 चे 4 हातच्याला आला 1 7 आणि 7 14 15 16 17 18 19 चे 9 हातच्याला आला 1 29.4 29.4 बरं का. आता 29.4 आणि 2 यांचा गुणाकार करा बघा 4 बेस चौक 8 पॉईंट दिला 92 18 चे 8 हातच्याला आला 1 बे 2 4 आणि 1 5 58.8 चौरस मीटर एका चौरस सेमी चौसेमी तर असं आपण हे गणित सोडू शकतो. ठीक आहे. 2 गणित झालेली आहेत यांचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही ही जी गणित आहेत ती लिहून घेऊ शकताय. यानंतर लगेच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा तर याच्यामध्ये बघा पुढच्या प्रश्नामध्ये बघा काय पुढच्या प्रश्नामध्ये सगळं मीटर आहे. बघा याच्यामध्ये पुढच्या तिसरा जो प्रश्न आहे याच्यात ही एल आहे ही बी आहे आणि ही एच आहे असं समजा. तर एकूण पृष्ठफळ काढू तिसऱ्या प्रश्नासाठी एकूण पृष्ठफळाचं सूत्र 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच हे आपल्याला माहिती आहे बरोबर. आता बघा 2 कंसात एल बी 2.5 गुणिले 2 एल किती 2.5 गुणिले बी किती 2 अधिक बी किती 2 गुणिले एच किती 2.4 अधिक एल किती 2.5 आणि गुणिले एच किती 2.4. ठीक आहे. बघा 2 कंसात 25 दुने 50 2.5 गुणिले 2 किती झालं 5 झालं अधिक 24 दुने 48 म्हणजे इथं आलं 4.8. आता 2.5 गुणिले बघा 2.5 गुणिले 2.4 25 चौक 100 चे शून्य हातच्याला आले 10 25 दुने 50 आणि 10 झाले 60 2 घरं सोडून पॉईंट 6 आलं इथं उत्तर आलं 6 आपल्याकडे. बघा आता 2 गुणिले 5 आणि 6 झाले 11 आणि हे 4.8 बरं 0.8 आले 11 आणि 4 झाले 15.8 म्हणजे इथं 15.8 आपल्याकडे उत्तर आलं. आता 15.8 ला 2 आणि गुणा 82 16 चे 6 हातच्याला आला 1 2 पंचे 10 आणि 1 हातच्याला आला 1 बे 1 के बे आणि 1 झालं 3 316 आपल्याकडे आलं 316 एक घर सोडून पॉईंट म्हणजे 31.6 चौरस मीटर हे झालं माझं उत्तर. कॅल्क्युलेशन गुणाकार भागाकार तो व्यवस्थित करा बाकी काय नाहीये. आता इथे बघा इथे पण सेम विषय एल आहे बी आहे आणि एच आहे. आता एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचंय एकूण पृष्ठफळ बघा याचं उत्तर जरा चेक करू 31.6 म्हणजे कसं परत परत गडबड नको सगळी उत्तर आपल्याला व्यवस्थित चेक करता करून आपण हे केली पाहिजे. ठीक आहे चला बरोबर 31.6 चौरस मीटर. पुढे बघा एकूण पृष्ठफळ इथं 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच आपलं सूत्र लिहिलं. एकूण पृष्ठफळ काय 2 कंसात एल बी एल 8 आहे गुणिले बी 5 आहे अधिक बी एच बी 5 आहे गुणिले एच 3.5 आहे अधिक एल एच एल 8 आहे आणि एच 3.5 आहे बरोबर. आता बघा 2 कंसात 8 पंचे 40 5 गुणिले 3.5 बघा 5 5 25 हातच्याला आले 2 5 त्रिक 15 16 17 मगाशी आलं होतं 17.5 अधिक 8 गुणिले 3.5 बघा काय येतं 3.5 ला 8 ने गुणा 8 पंचे 40 चे शून्य हातच्याला आले 4 8 त्रिक 24 25 26 27 28 28.0 म्हणजे 28 आलं मग इथं लिहा 28. ठीक आहे. आता यांची बेरीज करा 28 आणि 40 झाले 68 28 आणि 40 68 बरोबर आणि 68 अधिक हे 17.5
हे 0.5 इथंच. 8 आणि 7 झाले 15चे 5. हातच्याला 1, 6, 7, 8. 85.5. 2 गुणिले 85.5. बरोबर. आता 2 गुणा 85.5 ला. 5 दुने 10चे 0, हातच्याला 1. बरोबर. परत 5 दुने 10 आणि 1, 11चे 1, हातच्याला 1. 8 दुने 16 आणि 1, 17. एक घर सोडून पॉईंट. 171. 171 चौरस मीटर. तर झालं मित्रांनो, हा पहिला आणि दुसरा प्रश्न झालाय, जे खूपच सोपे होते. फक्त सूत्र लिहायचंय आणि त्या सूत्रात किमती टाकायच्या आपल्याला. बाकी काहीच नाही करायचं. सूत्र लिहायचं, सूत्रामध्ये किमती टाकायच्या आणि उत्तर काढायचं. बाकी काय मोठं काम नाहीये. आता आपण पुढचा एक चौथा आणि तिसरा प्रश्न जे आहेत, हे सिंगल आहेत पण महत्वाचे आहेत. बघा, या प्रश्नात काय आहे, की बाबा एका आगपेटीची लांबी, आता एका आगपेटीची जी लांबी आहे, लांबी म्हणजे एल बरोबर आपल्याला दिले 4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर रुंदी म्हणजे बी बरोबर 2.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर उंची म्हणजे एच बरोबर 1.5 सेंटीमीटर. त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिटकवायचा आहे, तर एकूण किती कागद लागेल? मग आगपेटीला लागणारा कागद, आगपेटीला आगपेटीला लागणारा कागद आपल्याला काढू. कागद आता किती कागद लागणार आहे? तर ते कागद म्हणजे त्याचे एकूण पृष्ठफळ, एकूण सगळ्या पृष्ठांना चिटकवायचं आहे. म्हणजेच एकूण पृष्ठफळाचं सूत्र 2 कंसात LB अधिक BH अधिक LH एवढंच आहे. ठीक आहे. 2 कंसात LB, L किती बाबा 4 आहे, गुणिले B किती 2.5 आहे, अधिक BH, B किती 2.5 आहे, गुणिले H 1.5 आहे, अधिक LH, L किती 4 आहे आणि गुणिले H किती 1.5 आहे. चला करा हा कॅल्क्युलेशन. 25 चौक 100 म्हणजे 2.5 गुणिले 4 किती बाबा झाले 10 आपल्याकडे. 2.5 गुणिले 1.5 करा. 2.5 गुणिले 1.5. 15 पाची 75 चे 5 हातच्याला 7. 15 दुने 30, 30 आणि 7 37. 2 घरं सोडून पॉईंट म्हणून 3.75. 3.75. 15 चौक 60 म्हणजे इथं 1.5 गुणिले 4 आले 6. आता काय येईल बाबा बघा, 2 गुणिले 10 आणि 6 16. 16 अधिक हे 3.75. 16 आणि 3 झाले 19 म्हणजे 19.75. बरं, आता 19.75 ला 2 ने गुणा. 19.75 ला कितीने गुणायचंय? 2 ने गुणायचं. 2 पंचे 10चे 0, हातच्याला 1. 2 साती 14 आणि 1 15चे 5, हातच्याला 1. 9 दुने 18 आणि 1 19चे 9, हातच्याला 1. 2 एके 2 आणि 1 झाला 3. 39.50. 39.50 चौरस सेमी, सेमी इतका कागद लागणार आहे चिटकवण्यासाठी. ठीक आहे. तर हे एकूण पृष्ठफळ काढायचंय फक्त. एकूण पृष्ठफळ काढलं की आपण आपल्या उत्तरापर्यंत आरामात पोहोचतो. ठीक आहे. बघा, आता शेवटचा एक प्रश्न आहे ज्याच्यात आपल्याला 2 गोष्टी काढायच्या आहेत. बघा, इथं काय दिलंय, की बागेतला पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी 1.5 मीटर. आता ही जी पत्र्याची पेटी आहे, पत्र्याच्या पेटीची जी लांबी आहे ती 1.5 मीटर आहे. बरोबर. त्याच्यानंतर तिची रुंदी जी आहे बी बरोबर 1 मीटर आहे आणि त्याच्यानंतर तिची उंची जी आहे ती सुद्धा आपल्याकडे 1 मीटर आहे. ठीक आहे. तर त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल? ती पेटी आतून व बाहेरून गंजरोधक रंगाने रंगवायची आहे. तर 150 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल? आता समजा माझ्याकडे समजा ही अशा प्रकारे समजा पेटी आहे. आता ह्या पेटीचा जर तुम्ही एक विचार केला, बघा नीट समजून घ्या काही गोष्टी. आता ही समजा अशी पेटी आहे आपल्याकडे, अशी आपल्याला समजा एक पेटी बनवायची आहे. गंजरोधक अशी एक पेटी बनवायची. तर ही पेटी बघा अशा प्रकारे ही पेटी आहे. या पेटीचं एक वैशिष्ट्य काय माहितीये का मित्रांनो? या पेटीचा प्रॉब्लेम कसा आहे, की आपल्याला बागेत पालापाचोळा ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेली, म्हणजे इथं वरती झाकण नकोय. म्हणजे तुम्हाला इथं रंगवायची जर असेल बरं का, तर बघा नेण्यासाठी पत्र्याची पेटी जर तयार करायची असेल तर किती पत्रा लागणार आहे? तर जे वरचा जो भाग आहे ना, हा बघा, हा जो मी रंगवतोय, वरचा जो लाल रंगाचा भाग आहे, एवढ्या भागामध्ये पत्रा नकोय. म्हणजे तुम्हाला एकूण पृष्ठफळाचं सूत्र वापरून चालणार नाहीये किंवा एकूण पृष्ठफळाचं सूत्र वापरून चालणार नाही. तुम्हाला काय करावं लागणार आहे? लागणारा पत्र म्हणजे वरचा भाग नको, बाकी सगळीकडे पत्रा लागणार आहे.
म्हणजे समोर लागणार आहे, मागे लागणार आहे, उजव्या बाजूला लागणार आहे, डाव्या बाजूला लागणार आहे, फक्त खाली आणि वर नाही लागणार. मग आता लागणारा पत्रा काढू आपण, लागणारा पत्रा काढू, बरोबर का? लागणारा पत्रा, लागणारा पत्रा, लागणारा पत्रा कसा काढायचा माहितीये का? बघा, एक लक्षात घ्या, आता इथं काय काय लागणार आहे बरं का? आता खाली जो आहे, तर इथं एल आहे, इथं बी आहे आणि इथं एच आहे. तर खालचा जो काही आयत आहे तो लागेल, म्हणजे एल गुणिले बी तुम्हाला पाहिजे, फक्त वरचा नको. उजव्या बाजूचा जो आपला आयत असणार आहे, ज्याचं क्षेत्रफळ काय असतं तुम्ही मागाशी बघितलं, पहिल्या सुरुवातीला मी सांगितलं बीएच असतं. वरचा बीएच लागेल आणि इकडचा जो बीएच आहे हा सुद्धा लागणार आहे. एवढ्या भागामध्ये सुद्धा पत्रा लागणार आहे. बीएच अधिक बीएच हा पत्रा लागेल. आणि त्याचबरोबर समोर आणि मागे लागणार. समोर काय एल गुणिले एच, समोर काय एल गुणिले एच आणि मागच्याचं क्षेत्रफळ पण एल गुणिले एचच असणार आहे. हे तुम्हाला मागे सांगितलं. म्हणजे तुम्हाला किती पत्रा लागेल बाबा? एल बी, बीएच अधिक बीएच 2 बीएच, त्याच्यानंतर एल एच अधिक एल एच 2 एल एच, एवढा पत्रा लागणार आहे. आता याच्यामध्ये किमती टाका. किमती टाकून जे उत्तर येईल तेवढा पत्रा. आता बघा एल बी, एल किती आहे? 1.5 गुणिले बी किती बाबा? माझ्याकडे 1 मीटर आहे. 2 गुणिले बीएच, 2 गुणिले बीएच, 2 गुणिले बी किती? 1 आहे, एच किती? 1 आहे. 1 गुणिले 1 अधिक 2 गुणिले एल एच, एल 1.5 एच 1, 2 गुणिले 1.5 गुणिले 1. आता काय येईल? 1.5 तर आपल्या जाग्यावरती. ओके, 1.5 गुणिले 1 जसे तसे. 2 गुणिले 1 गुणिले 1 किती झालं? 2. 2 गुणिले 1.5 किती झाले? 3. 3 झाले. मग आता किती झालं बाबा? 3 आणि 1 4 5. 5 आणि 1 6. 6.5 चौरस मीटर. चौरस मीटर इतका पत्रा लागणार आहे. चौरस मीटर इतका पत्रा लागणार आहे. 6.5 चौरस मीटर इतका पत्रा लागणार आहे. पण याच्या पुढे सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. आता याला जर रंगवायचं आहे, बरोबर का? हा जो पत्रा आहे, आता याला आपल्याला काय करायचं? रंगवायचं. यांनी काय सांगितलं की बाबा पेटी आतून व बाहेरून गंज विरोधक रंगाने रंगवायची आहे. 150 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल? मग इथं पेटी रंगवण्यास येणारा खर्च असं आपण इथं लिहू. पेटी रंगवण्यास येणारा खर्च, रंगवण्यास येणारा खर्च, येणारा खर्च. हा खर्च आपण कसा काढायचा? बाबा हे एकूण जे काही पृष्ठफळ तयार झालंय ते 6.5 आहे चौरस मीटर आणि खर्च काय? 150 रुपये प्रति चौरस मीटर आहे. गुणिले 150 करा. बरोबर, जे उत्तर येईल ते आपलं बघा. आपण काय करू? 150 गुणिले 6.5 म्हणजे 65 करा. पहिलं 5 ने गुणा. 5 0 0, 5 5 25 चे 5, 4 आले 2, 5 1 5 आणि 6 7. बरोबर. त्याच्यानंतर एक शून्य घेतला. 6 0 0, 6 पंचे 30चे 0, 4 आले 3, 6 1 6 आणि 6 आणि 3 झाले 9. 0 5 7 9. आता एक घर सोडून पॉईंट जर तुम्ही घेतला तर किती रुपये झाले? रुपये 975. तर 975 रुपये लागतील आपल्याला हा जो पत्रा जो आहे तो रंगवण्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे गणित तुम्ही लिहून घेऊ शकताय. ओके. फक्त एक लक्षात घ्या, एकदा चेक करू आपण परत. 6.5 आहे इथं आणि 6.5 गुणिले 150 आहे आपल्याकडे. बघा परत एकदा लक्षात घ्या. काहीतरी जरा थोडंसं राहिल्यासारखं वाटतंय, पण बघा 5 0 0, 5 5 25 चे 5, 4 2, 5 1 5 6 7 आलं. एक शून्य घेतला. त्याच्यानंतर इथं 6 0 0, त्याच्यानंतर पुढे आपल्याकडं 6 पंचे 30चे 0, 4 आले 3, 6 1 6 7 8 9. म्हणजे एकंदरीत 975 आपल्याकडं. ठीक आहे, बरोबर आहे. 975 रुपयेच आपल्याकडे या ठिकाणी येऊ शकतात. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आता 975, आता इथं गडबड काय माहिती आहे का? पेटी एका बाजूने रंगवण्यासाठी, बरं का, येणारा खर्च इथं एका बाजूने रंगवण्यासाठी, आतून रंगवण्यासाठी एका बाजूने, एका बाजूने रंगवण्यासाठी खर्च किती येतील? 975, म्हणजे आतून किंवा बाहेरून. आणि म्हणजे समजा आतून रंगवण्यासाठी एका बाजूने रंगवण्यास 975, पण आपल्याला दोन बाजूने रंगवायचं आहे, आतून पण आणि बाहेरून पण. मग दोन बाजूने रंगवण्यासाठी खर्च किती येणार आहे? दुप्पट येणार आहे. मग दोन बाजूने रंगवण्यासाठी खर्च, एकूण खर्च, एकूण खर्च किती येणार? एकूण खर्च किती येणार? दोन्ही बाजूने रंगवण्यासाठी दोनाने गुणावं लागणार आहे 975 ला. आता 975 ला जर दोनाने गुणलं तर 2 पंचे 10चे 0, 4 आलं 1,
बेसाती 14 आणि 1 15चे 5 हातच्याला आला 1 92 18 आणि 1 19 म्हणजे किती आलं 1950 म्हणजे दोन्ही बाजूने रंगवायचं असेल तर ₹1950 खर्च आहे. एकाच बाजूने रंगवायचं असं जर म्हटलं असतं बाहेरूनच रंगवायचं आहे तर 975 किंवा फक्त आतूनच रंगवायचं आहे तर 975 पण आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने रंगवायचं असेल तर 1950 उत्तर येईल. ठीक आहे. तर बघा मित्रांनो असं अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.